श्री स्वामी समर्थ। तर नमस्कार मैत्रिणींनो, मी उषा फॅशनमध्ये आपल्या सर्व यूट्यूब फॅमिलीतल्या मैत्रिणींचा आणखीन एका व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करीत आहे। खूप दिवस झालं मी आता व्हिडिओ बनवलाच नव्हता आणि पेपर कटिंगचा व्हिडिओ कसा ॲडजस्ट करायचा, पेपर पॅटर्न कसा ठेवायचा, हे सर्व माहिती तुम्हाला किंवा पेपर कसे मागवायचे हे सर्व माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। काही जणींनी कमेंटही करत असतात किंवा व्हॉट्सअपला मला मेसेजही येत असतात की ताई तुम्ही पेपर पॅटर्न कशा प्रकारे मागवायचे आहेत, काय प्रोसेस आहे त्याची, ती सर्व तुम्हाला आज माहिती सांगणार आहे। त्या अगोदर तुम्हाला मी जी एका दिवसात 5-6 ब्लाऊज जी शिवत असते, कशा प्रकारे शिवत असते ते तुम्हाला दाखवणार आहे। तर मी इथे याचा मी कालचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे, पाहू शकतात। हा पूर्ण मी ब्लाऊज जो आहे तो टिच केलेला आहे, कटोरी ब्लाऊज आहे। याला मी लेसची डिझाईन बनवलेली आहे। तर कोणी पाहिलं नसेल तर माझे खाली व्हिडिओ जो आहे सबस्क्राईब केल्याच्या नंतर सर्व व्हिडिओ जे आहे ती तुम्हाला येऊन जातात। हे पहा, बॅक साईडला हे लेस लावून मी डिझाईन बनवलेली आहे। हे एक बनवलेलं आहे, त्यानंतर हा एक बनवलेला आहे। तर सर्व जी ब्लाऊज आहे ती मी डिझाईनचे जास्त तर बनवत असते। तर हे पहा, याला ही लेस वापरून या पद्धतीने मी ब्लाऊजला डिझाईन बनवलेले आहे। पुढच्या साईडने कटोरी ब्लाऊज आहे, तर हा एक बनवलेला आहे। त्यानंतर तर साईज जी आहे ती वेगळ्या आहेत। ती जी साईज होत्या दोन ब्लाऊजच्या ती 32 साईजच्या होत्या। ही जी आहे ती 34 साईजचा आहे। यालाही मी असे षटकोनी डिझाईन बनवलेले आहे आणि फुल स्लीवलेस जी 3 पीस असतात ते बनवलेले आहेत। ही कटोरी ब्लाऊज आहे या पद्धतीने। तर शक्यतो असे डिझाईन जरी असल्या लेसच्या तरी पण बनवत असते मी आणि कस्टमरला आवडतही आहेत। कस्टमर काही सांगत नाहीत डिझाईन, मी माझ्या पद्धतीने बनवत असते। तर खूप साऱ्या कस्टमरचे ब्लाऊज दररोज 4-5 ब्लाऊज टीच करत असते। तर कशा प्रकारे टीच करू शकता तुम्ही, तर ब्लाऊज पेपर पॅटर्न जर वापरले तुम्ही तर तुमचे काम जे आहे ते फास्ट होणार आहे आणि दिवसाचे तुम्ही शक्यतो 2-4 ब्लाऊज तर शिवू शकतात। फक्त कामाचं तुमचं जे रुटीन आहे ती जास्त फास्ट पळवायचं आहे, कारण बेसिकमध्ये घरचं जे काम असतं, मुलांचं शाळेचं, हे सर्व काम तुमचं 10-11 पर्यंत झालं तर बाकीचा दिवसभर तुम्ही हे ब्लाऊज जे आहे ती शिवून घेऊ शकतात। किंवा तुम्ही ब्लाऊज कट करायचे असतील तर आदल्या दिवशी रात्री कट करून ठेवायचे आहेत आणि दुसऱ्या दिवशी दिवसभर हे ब्लाऊज शिवून घ्यायचे। त्यानंतर त्या दिवशी शिवलेल्या रात्रीच पुन्हा तुम्ही ब्लाऊज कट करायचे आहेत। उद्याचं जे काम आहे ती या पद्धतीने रुटीन चालू ठेवायची असते ब्लाऊजची, कारण तुमचं काम जे आहे ती फास्टमध्ये होऊ शकतं। तर या पद्धतीने ही ब्लाऊज मी याला पानगळा काढलेला आहे आणि नॉट बसवलेले आहेत आणि बाहीला पण मी लेस बसवलेले आहे। तर अशा प्रकारे जर तुम्ही वेगळ्या डिझाईन एकाच कस्टमरचे 4-5 ब्लाऊज असतील तर तुम्ही करू शकता। तर हा एक साडीवरचा आहे, तर याचा मी व्हिडिओ सेपरेट अपलोड करेन। म्हणजे बॅक डिझाईन जी आहे ती काठापदराची साडी आहे, तर तुम्ही ही तुमच्या ब्लाऊजला बनवून घेऊ शकतात। खूप सुंदर अशी झालेली आहे। तर हे पहा, या पद्धतीने बॅकची डिझाईन बनवलेली आहे मी। याचा मी सेपरेट व्हिडिओ अपलोड म्हणजे करण लवकरच, उद्या किंवा परवा दिवशी 2 दिवसात हे व्हिडिओ जे आहे ते अपलोड करण। तर तुम्हालाही आवडन, तुम्हीही तुमच्या ब्लाऊजला शिवू शकतात। तर या पद्धतीने मी 2, 3, 5 ब्लाऊज जे आहे ते काल टीच केलेले होते, तर म्हटलं की दाखव म्हणून। तर म्हणजे आज करण काम ते उद्याच्याला मी पूर्ण कंप्लीट करून देत असते। तर असेच एका कस्टमरचे 5-5, 6-6 ब्लाऊज असतात, तर प्रत्येकीचे तेवढे 2-2, 3-3, 2-2, 3-3 असे द्यावं लागतात। तर त्यानंतर इथे तुम्हाला साईडला मी पेपर कटिंग कशा प्रकारे करत आहे हेही तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर कसे पेपर पॅटर्न ठेवायचे, कटिंग कसे करायचे हे सर्व तुम्हाला इथे साईडला दिसन, त्याच्यावर तुम्ही पाहू शकतात आणि मी जे काही माहिती सांगत आहे तेही तुम्ही पाहू शकतात। किंवा त्याच्यानंतर ब्लाऊज पेपर पॅटर्न ठेवून मी ब्लाऊज कट कशी करते किंवा ऑनलाईन विद्यार्थ्यांना कशा प्रकारे शिकवत असते हे सर्व तुम्हाला इथे साईडला दिसन। तिथे तुम्ही शेवटपर्यंत जर व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला सर्व माहिती जी आहे ती इथे साईडला मिळून जाईल। आणि त्यानंतर तुम्हाला जर ऑर्डर करायची असेल पेपर पॅटर्न किंवा ऑनलाईन क्लास करायचा असेल तर इथे साईडला इथे पाहू शकतात कोपऱ्यात, इथे व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करायचा आहे। तुम्ही उन्हाळ्यात म्हणजे आता उन्हाळा सुरू होत आहे तर घर बसल्या तुम्ही स्वतःचे ब्लाऊज परफेक्ट शिवू शकता। तर क्लासमध्ये काय माहिती देत असते ते तुम्ही क्लास जॉईन केल्याच्या नंतर तुम्ही म्हणता, हो ताई खूप छान मध्ये आम्हाला माहिती सांगतात, शिकवतात। तर हे इथे पाहू शकतात, बोर्डवर पण मी माहिती सांगत असते। डायग्राम कसे काढायचे आहेत, प्रत्येक
कटोरी, प्रिन्स कट, फोरटक्स ही जी आहे ती कशा प्रकारे डायग्राम काढायचे आहेत हे तुम्हाला इथे मी याच्यावर बोर्डवर शिकवत असते, किंवा पेपर कटिंग कसा करायचा हे तुम्हाला समोर घेऊन फ्रंट कॅमेऱ्याने, बॅक कॅमेऱ्याने ही सर्व माहिती तुम्हाला सांगत असते. लाईव्हमध्ये मी जशी तुम्हाला आता हा जो आहे तो व्हिडिओ होत असतो आणि तो जो आहे तो आपल्याला झूम मीटिंगवर ते क्लास चालू असतात. आता 20 तारखेपासून आपले क्लास जे आहे ती दुसऱ्या बॅच चालू आहे, म्हणजे सारख्याच बॅच चालू असतात आपल्या. तर तुम्हाला कोणाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर नक्की जॉईंट व्हा, कारण खूप छान मध्ये माहिती सांगत असते. जसं तुम्हाला माझे म्हणजे सांगण्यावरून समजत आहे, किंवा मला बऱ्याच जणींच्या आजपर्यंत कमेंट आलेल्या आहेत की ताई तुम्ही जे सांगितलेलं आहे ते खूप छान मध्ये सांगितलेलं आहे, आम्हाला समजत आहे, किंवा कॉल करून आवर्जून बोलत असतात की ताई तुम्ही शिकवलेलं आम्हाला खूप छान मध्ये माहिती भेटत असते. तर खूप छान ताई, धन्यवाद, थँक्यू. ही सर्व माहिती तुम्हाला माझ्या व्हिडिओ माध्यमातून तर भेटतच असते. पण मेन म्हणजे मला हा पेपर पॅटर्नचं का माहिती सांगत आहे तुम्हाला, की म्हणजे 8-10 दिवसातून तुम्हाला माहिती एक व्हिडिओ असा अपलोड केला की बरेच व्हिडिओ मी शूट करून ठेवत असते, पण एकदाच दररोज एक व्हिडिओ टाकला की तुम्हाला माहिती समजून जाते. तुम्ही जर म्हटलात 2-2 व्हिडिओ टाका तर मग तेही कटिंग आणि स्टिचिंग हे दोन्ही एकाच दिवशी अपलोड करत जाईन. तर बरेच नवनवीन व्हिडिओ जे आहेत ते आणण्याचा मी नेहमी प्रयत्न करत राहणार आहे. इथून मागेही केलेला आहे आणि आता उद्या किंवा परवा दिवशी हा जो काटापदराचा ब्लाऊज आहे तो उद्या मी अपलोड करेनच. पण त्या अगोदर मी त्याच्यानंतर तुम्हाला म्हणजे आपलं 15, 16, 17 वर्षाच्या मुली जे असतात त्याच्यावर जीन्सवर घालण्यासाठी टॉप जो असतो तो तुम्ही घरच्या घरी कसा टीच करू शकतात, न रेडीमेड घेता किंवा बाहेरनं मार्केटमध्ये घेता तुम्ही घरच्या घरी सुद्धा तुमच्या मुली असतील तर तुम्ही घरच्या घरी बनवू शकता. त्याचाही मी व्हिडिओ तुम्हाला लवकरच अपलोड करणार आहे, कारण आता इथं शूट करून ठेवलेला आहे, पण त्याचा कटिंग आणि स्टिचिंगचा वेगळा वेगळा म्हणजे त्याचे ती किती झालेला आहे मिनिटाचा दोन्ही मिळून ते पाहणार आहे. त्याबद्दलच मी पुन्हा त्याचा विचार करून दोन्ही एक झाला तर खूपच छान आहे, किंवा खूप मोठे जर झालेले असतील तर ते मी काय बघितलेले नाहीत किती किती मिनिटाची आहे ती. तर ते जर कमी म्हणजे ह्याच्यामध्ये झालेले असतील तर 2 पार्टमध्ये मी अपलोड करेन, आणि छोटे जर झालेले असतील तर एकाच पार्टमध्ये मी पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग अपलोड करेन. पण नक्की परवाच्या दिवशी मी तो जो व्हिडिओ आहे तो अपलोड करेन. उद्याच्याला आपल्याला काटापदराची जी ब्लाऊज आहे ती त्याचा व्हिडिओ, आता लगन सराई चालू आहे, तुमच्याही ब्लाऊजला तुम्ही अशा प्रकारे ब्लाऊजचा बॅकची डिझाईन बनवून घेऊ शकतात. तर खूप छान मध्ये माहिती सांगत असते मी, तुम्हाला समजन अशा भाषेमध्ये सांगत असते. आणि मेन म्हणजे पेपर पॅटर्न मागवायचे कसे हे प्रश्न पडत असतात, प्रत्येकीला प्रश्न पडत आहे. मेन म्हणजे मी पेपर पॅटर्न का उपलब्ध केलेले आहेत, तर बऱ्याच मैत्रिणी अशा म्हणजे बेसिकमध्ये त्यांचं शिक्षण झालेलं आहे तर त्यांना शिवता येतं पण परफेक्ट शिवता येत नाही. तर त्यासाठी मी हे जी पेपर पॅटर्न आहेत ते अवेलेबल केलेले आहेत. कारण ज्यावेळेस मला स्टार्टिंगला मी अशीच कच्ची होते, ज्यावेळेस मी स्टार्टिंगला 15-16 वर्षाखाली बेसिकमध्ये म्हणजे झालं होतं, ब्लाऊजचे क्लासेस झाले, क्लास केले किंवा काही झालं शिकले, पण त्यावेळेस मला काय होत होतं की एकदम असं परफेक्ट स्टार्टिंगला येत नाही. मग मी परफेक्ट टेलरला पेपर कटिंग करून द्या म्हणून मागायचे, तर त्यांनी मला अक्षरशः 2-4 जणींनी मला नाकारलं होतं. पण माझा तेव्हाच डोक्यात विचार आला की मी एक ना एक दिवस महिलांना म्हणजे माझ्याकडून महिलांना काहीतरी मदत व्हायला पाहिजे आणि प्रत्येक महिलापर्यंत मी पोहोचली पाहिजे. माझ्याकडून त्यांच्यासाठी काही छोटासा काही प्रयत्न जे आहे ती केलेला आहे मी, त्यांच्यापर्यंत पोहोचवायचं आहे मला. ऑल महाराष्ट्रातल्या ज्या महिला आहेत किंवा आपल्या पूर्ण जे मराठवाडा हे आहेत, तर मला ह्या प्रत्येकीकडे जायचं होतं, म्हणजे माझं जे काम आहे ते त्यांच्याकडे पोहोचवायचं होतं. तर हे माझं ध्येय होतं. तर हे ध्येय जे आहे ती मला आता सक्सेस करायचं आहे. त्यासाठी तुमच्या सर्व मैत्रिणींचा मला साथ पाहिजे, कारण तुम्हीही त्याच्यातले असू शकतात. तुम्हीही तो कच्चा म्हणजे असं पेपर कटिंग तुम्हालाही कुणी दिलेली नसेल, तुम्हालाही वाटत असेल की मलाही परफेक्ट टेलर व्हायचं आहे, ही सर्व तुमचेही स्वप्न असतील, तर त्या स्वप्नांसाठी मी थोडासा तुमच्यासाठी मी आधार बनलेले आहे किंवा आधार देणार आहे. तर ज्यांना कुणाला पॅटर्न पाहिजे आहेत त्यांनी स्क्रीनवर जे नंबर दिलेला आहे त्याच्यावर नक्की कॉन्टॅक्ट करा आणि तुमच्या घरपोच बाहेर कुठे न जाता तुम्हाला पेपर पॅटर्न तुमच्या घरपोच मिळणार आहेत. 100% ब्लाऊज जे आहे ती बसणार आहेत आणि तुमचं स्वतःचंही ब्लाऊज जे आहे ती परफेक्ट शिवणार आहेत आणि बाकींचे कस्टमरचे जे आहेत त्यांचेही तुम्ही परफेक्ट ब्लाऊज शिकणार आहेत.
तर त्यासाठी तुम्ही नक्की ऑर्डर करू शकता. तर व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट केल्याच्या नंतर तुम्हाला सर्व प्रोसेस जे आहे ती माहिती मिळून जाणार आहे. काय प्रोसेस आहे तर तुमचं पूर्ण नाव जे आहे ते टाकायचं आहे, तुम्ही जिथे राहता तिथला ॲड्रेस टाकायचा आहे आणि पिनकोड टाकायचा आहे. या 3-4 गोष्टी ज्या आहेत ती तुमच्या तिथे व्हॉट्सअपला सेंड करायच्या आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला साईज कोणत्या पाहिजेत, 28 ते 48 साईजपर्यंत आपल्याकडे पेपर पॅटर्न अवेलेबल आहेत. तर तेही तुम्ही मागू शकता. तुम्हाला कोणते पाहिजेत पॅटर्न, कटोरी, प्रिन्स कट, 4 टक्स, स्टँड कॉलर, बोट नेक किंवा 1 टक्स, हे जी वेगळे वेगळे पॅटर्न आहेत तेही तुम्ही मागू शकता. फक्त आपले सेट जे आहेत ती बनवलेले आहेत वेगळे 28 ते 48 साईजचा कटोरीचा सेट आहे, 28 ते 48चा प्रिन्स कटचा सेट आहे, 28 ते 48चा 3 पीस म्हणजे बोटनेकचा सेट आहे, स्टँड कॉलरचा 28 ते 48 साईजपर्यंत आहे. शक्यतो महिला प्रत्येक 48 साईजपर्यंत सेट न घेता तुम्ही 28 ते 40 साईजपर्यंत जर घेतले तर तुमचा खूप मध्ये फायदा होणार आहे. आणि जास्त तर महिला 28 ते 48 साईजमधल्याच असतात. एकान दुसरी 42, 44, 46 अशा क्वचित असतात. पण तुम्ही ते पैसे न वेस्ट घालवता तुम्ही छोटा जो 6 साईजचा 7 साईजचा जो सेट आहे किंवा 5 साईजचा आहे ते तुम्ही घेऊ शकता. तुम्हाला विश्वास, मेन म्हणजे बऱ्याच जणींना विश्वास नाही आहे की आताची जमाना जो आहे तो फसवणुकीचा आहे. पेपर पॅटर्न येतील का नाही आपल्यापर्यंत, अगोदर फोनपे केल्याच्या नंतर विश्वास आहे का नाही. तर हे सर्व जी माहिती आहे ती तुम्हाला म्हणजे माझ्या बोलण्यावरून किंवा जे आजपर्यंत मी पेपर पॅटर्न दिलेले आहे तुम्हाला, मागेही माझे व्हिडिओ तुम्ही पाहू शकता की किती जणींनी घेतलेले आहेत. किंवा शॉर्टमध्येही दाखवलेलं आहे की ब्लाऊज घेऊन म्हणजे पेपर पॅटर्न घेऊन ब्लाऊज कसे शिवलेले आहेत त्या महिलांनी, हे सर्व तुम्हाला व्हिडिओ जे आहेत ती शॉर्टमध्ये माझ्या चॅनलवर गेल्याच्यानंतर सर्व व्हिडिओ तुम्हाला येऊन जातील. तर तिथे तुम्ही जाऊन पाहू शकता. तर त्यानंतर आता मी हे जो सेट देत असते हे या पद्धतीचा सेट असतो. तर याच्यामध्ये पाठीचे पार्ट, साईड पीस, कटोरी आणि क्रॉसपट्टी आणि पूर्ण साईजच्या बाही या सर्व तुम्हाला मिळून जातात. त्यानंतर ऑर्डर करण्याची ही प्रोसेस आहे. ऑनलाईन क्लासेस करायचे असतील तर त्याच्याबद्दलही माहिती सांगणार आहे की तुम्ही उन्हाळ्यात आपलं घरी बसून, कुठे बाहेर उन्हातानाचं न जाता तुम्ही घरी बसून, जसं मी समोर तुम्हाला दिसते तसंच तुम्हाला लाईव्हमध्ये दिसणार आहे. तर त्या झूम मीटिंगवर तुमची जी क्लास असतात, जसं की कोरोनामध्ये विद्यार्थ्यांचे शिक्षक क्लास कसे घेत होते, शाळा कशी करत होते, तशाच प्रकारे थोडासा म्हणजे तेच पद्धत आहे. तुम्हाला ग्रुपला जॉईन केलं जात असतं. ज्यांचं ॲडमिशन केलेलं आहे त्यांना, किंवा जे ग्रुपवर जॉईन केल्याच्या नंतर तुम्हाला दररोज दुपारी लिंक पाठवली जाते. ती लिंक ओपन करायची आहे आणि क्लास तुमचा जॉईन करायचा आहे. तुम्हाला इथे साईटला दिसलंच असेल की क्लासमध्ये कशा प्रकारे मी शिकवत असते, किंवा इथे बोर्डवर तुम्हाला दिसत असेल टीच करून सुद्धा मिशनवर दाखवत असते, पेपर कट करून दाखवत असते, ब्लाऊज कट करून दाखवत असते. हे सर्व तुम्हाला क्लासमध्ये माहिती सांगत असते. बेसिकपासून ती तुम्हाला परफेक्ट तुम्ही टेलरिंग बनलाच पाहिजे. कुणीही म्हटलं नाही पाहिजे की तू ऑनलाईन क्लास केलायस, कशा प्रकारे केलास म्हणून. तर प्रत्येकीने विचारलं पाहिजे. तर तशाच प्रकारे मी शिकवत असते. तर तुम्ही नक्की, तुम्हाला जर इच्छा असेल क्लास करायची तर तुम्ही जॉईन करू शकता. व्हॉट्सअप नंबरवर कॉन्टॅक्ट करा. मग तुम्हाला काय प्रोसेस आहे, फी काय आहे, हे सर्व तुम्हाला व्हॉट्सअप नंबरवर माहिती सांगणार आहे. आणि पेपर पॅटर्न मागवायचे असतील तर पेपर पॅटर्नलाही तुम्हाला व्हॉट्सअप नंबरवर कॉन्टॅक्ट केल्याच्या नंतर काय प्रोसेस आहे त्याची आणि प्राईस काय आहे हे सर्व तुम्हाला तिथे मिळून जाईल. अगदी कमी प्राईज आहे. अगदी तुमचे 2-3 ब्लाऊजची प्राईज आहे. फक्त 2-3 ब्लाऊजची शिलाई जी असती तितकीच प्राईज आहे. तर ते तुम्ही व्हॉट्सअपला, म्हणजे इथे सांगू शकत नाही मी, प्रत्येक साईजची सेटची प्राईज वेगळी आहे. तर तुम्ही व्हॉट्सअपला कॉन्टॅक्ट केल्याच्या नंतर तुम्हाला सर्व माहिती मिळून जाईल. तर तुम्ही प्रत्येकीनं घेतलं पाहिजे असं मला तर वाटतं. कारण विश्वास आजच म्हणजे एक दोघीचे कॉल आले होते की येतील का नाही, आम्ही आल्याच्या नंतर पेमेंट करू. हे जे आहे ती मी काय म्हणते, तुमचे जसं कागदपत्र येत असतात स्पीड पोस्टामार्फत, तर त्याच पद्धतीने तुमचे पोस्टमॅन जे आहेत, कुठले तुमच्या गावचे असतील, शहरचे असतील, तर ते पोस्टमॅन तुमच्यापर्यंत पेपर पॅटर्न आणून देत असतात. त्यांचा माझा काही संपर्क नसतं. त्याच्यामुळे त्यांच्यापाशी जर तुम्ही पैसे दिले तर ते माझ्यापर्यंत येणार नाही. त्यासाठी तुमची पेमेंट पडली की मी इकडे लगेच बुक करत असते आणि तुमचं पार्सल लगेच दुसऱ्या दिवशी टाकून देत असते पोस्टात. आणि शक्यतो 8-10 दिवसात पार्सल येत असतात.
मध्ये सुट्ट्या जर आल्या, शनिवार रविवारच्या सुट्ट्या जर आल्या तर वेळ लागतो. तर शक्यतो 8 दिवसाच्या आत किंवा 8 दिवस लागतात. तर नक्की तुम्ही परफेक्ट टेलर बना, हीच माझी इच्छा आहे. कारण माझा काहीतरी छोटासा तुमच्यासाठी खारीचा वाटा आहे असं मी म्हणणार आहे. कारण मी मागे तुम्ही पाहिलं सांगितलं की तुम्हाला की मला दिलं नव्हतं, पण मला तुम्हाला द्यायचं आहे आणि प्रत्येकीपाशी कसं द्यायचं ही प्रश्न होता त्यावेळेस. ज्यावेळेस मी हे चॅनल ओपन केलं, त्याच्या अगोदर असं वाटायचं की मी कशी जाऊ शकेन ह्या महिलांपर्यंत. त्या खास कारणासाठी मी हा चॅनल ओपन केलेला आहे. तुम्हाला टीचिंगचे, पेपर कटिंगचे हे सर्व जे व्हिडिओ आहेत ते तुम्हाला इथे मिळून जातील माझ्या चॅनलवर. आणि सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, कारण भविष्यात जे जे व्हिडिओ येतील ते तुमच्यापर्यंत अगोदर नोटिफिकेशन मिळत असतं त्यासाठी. आणि काही मागलच्या काही व्हिडिओमध्ये थोडंफार माझं शब्द जे आहेत ती चुकीचे म्हणजे बरोबर गेलेले आहेत, पण फक्त काय होतं की पुढे मागं थोडं झालेलं आहे. का झालेलं आहे तर माझ्या मागे थोडंसं टेन्शन होतं. टेन्शनच्या बाहेर येण्यासाठी मी आता ही डबल प्रयत्न करत आहे. त्या टेन्शनमधून बाहेर यायचं आहे मला आणि पुढं चालत राहायचं आहे. तर त्यासाठी जी काही थोडंसं माझ्याकडून मागे पुढे झालेलं त्याबद्दल सर्वांचे म्हणजे सॉरी म्हणते सर्वांना, की काही शब्द माझ्याकडून चुकीचे गेले असतील किंवा या व्हिडिओमध्येही काही चुकीचं बोलले असेल तर त्याबद्दलही सॉरी. आणि बऱ्याच जणींना रिप्लायही देत असते मी कमेंटद्वारे. तुमचाही काही प्रश्न असेल तर कमेंटद्वारे विचारू शकतात, त्याच्यावर मी व्हिडिओ बनवत जाईन आणि तुम्हाला काही जी प्रश्न आहे तेही तुम्हाला तुमचा सॉल्व्ह करत जाईल. तर आता एका ताईंनीही कमेंट केलेली आहे की कालच्या का काही व्हिडिओ खाली की ताई फिटिंग व्यवस्थित येत नाही, झोळ पडतो. हे फिटिंग म्हणजे त्यांचा प्रश्न आहे. तर तो प्रश्न जे आहे ती त्या ताईंचा म्हणजे नाव घेणार नाही मी, कारण त्यांचे प्रश्न जे आहेत ती वाचत असते मी. तर तुमचं फिटिंगमध्ये इथे जे काकेत झोळ का पडतो, तर इथे तुमचं परफेक्ट फिटिंग जे आहे ती का फिटिंग परफेक्ट होत नाही. तुमचं जर ब्लाऊज ढिल्लं झालं असेल तर काकेत झोळ पडू शकतो. आता हा माझा ब्लाऊज जो आहे तो ढिल्लाच आहे, पाहू शकतात. तर ही जर मी असा व्यवस्थित फिट केला तर इथे पाहू शकतात, इथे तुम्हाला झोळ पडलेला दिसणार नाही. परफेक्ट इथं फिटिंग दिसणार आहे. तर या पद्धतीने जर तुम्ही फिटिंग केली तर परफेक्ट फिटिंग केली तर झोळ पडणार नाही. किंवा तुमच्याकडून काकेमधल्या मोंड्याची साईजनुसार जर फिटिंग केली तर तेही तुम्ही परफेक्ट करून घेऊ शकता. 32 साईजची, 34 साईजची, 30 साईजची, 38 साईजची, ही सर्व साईज जे आहेत त्याचं मोंड्याची फिटिंग परफेक्ट कशी घ्यायची, तर तुम्हाला इथे टेप ठेवून घ्यायचा आहे पूर्ण इथे मोंड्यापाशी आणि एकदम फिट्टमध्ये टेप ठेवून घ्यायचा आहे. फिटिंगमध्ये टेप ठेवल्याच्या नंतर तिथे तुम्हाला जितका तुमचा घेर येईन, हे मोंड्याचा जितका घेर येईन त्याचा हाफ करायचा आहे तुम्हाला. तुमचं 12 आले असेल तर तिथे 6चं फिटिंग करायचं आहे. तुमचं इथे 13 आलं असेल तर तिथे तुम्हाला 6.5चं फिटिंग करून घ्यायचं आहे. 14 आलं असेल तर तिथे तुम्हाला 7चं फिटिंग करून घ्यायचं आहे. हे म्हणजे निम्म करून घ्यायचं. पूर्ण जी घेर येईन त्याच्यातला निम्मा भाग करायचा असतो. तर या पद्धतीने तुम्ही फिटिंग करून घेतली तर तुमचा इथं काकेमध्ये झोळ पडणार नाही. आणि मेन म्हणजे ती एक फिटिंग झाली आणि इथली पोटात जरी तुमचा ब्लाऊज ढिल्लं असेल तर त्यावेळेसही तुमचा इथं काकेमध्ये झोळ पडतो. तर हे जे प्रॉब्लेम आहेत किंवा शोल्डर उतरत असेल तर हे फिटिंगमध्येच सर्व प्रॉब्लेम आहेत. तुम्ही फिटिंग परफेक्ट केली तर इथे तुमचा ब्लाऊज जो आहे तो शोल्डर उतरणार नाही. हे सर्व पुन्हा गळ्याचा जो भाग असतो हा कटिंगचा, तो साईजनुसार जर कट केलं तर त्यावेळेसही तुमचं शोल्डर उतरणार नाही. तर ते तुम्हाला सर्व माहिती क्लास केल्याच्या नंतर साईजनुसार गळा खोली किती घ्यायची हे सर्व तुम्हाला क्लासमध्ये सांगत असते. किंवा पेपर कटिंग मी याच्यावर अपलोड केलेले आहेत तर तेही तुम्ही जाऊन पाहू शकतात की साईजनुसार गळा खोली रुंदी किती घ्यायची किंवा काय मोंडा उंची किती घ्यायची, खोली किती घ्यायची, ही सर्व इथे मागे तुमच्या चुना पडत असतील. ही सर्व छोट्या छोट्या जी गोष्टी आहेत ती मी व्हिडिओ मार्फत तुम्हाला सांगतच असते. पण क्लास जर जॉईन केला तर त्याच्यात तुम्हाला फेस टू फेस प्रश्नही विचारा येत असतात आणि ते माहिती तुम्हाला पोहोचतही असते. चार्ट सगळ्या साईजचे माझ्याकडे चार्ट आहेत, तर याच्यावरही अपलोड केलेले आहेत. अगोदरही मी जाऊन पाहू शकतात तुम्ही. तर चला मैत्रिणींनो, तुम्हाला इथे साईटला तर दिसलंच आहे की कशा प्रकारे मी पेपर पॅटर्न ठेवून ब्लाऊज कट केलेला आहे किंवा ऑनलाईनच्या विद्यार्थिनींना कशा प्रकारे शिकवलेलं आहे तेही तुम्हाला साईटला दिसलंच असेल. तर आज हा छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठी मी आणलेला होता. कसा वाटला तेही कमेंटमध्ये सांगू शकतात. आणि नवनवीन व्हिडिओ दररोज पाहायला विसरायचं नाही. बऱ्याच जणी आपले म्हणजे खूप जणी जॉईंट झालेले आहेत, पण दररोजचे दररोज व्हिडिओ पाहत नाहीत. मग मी दररोज काय करते हे तुम्हाला दिसत नाही. त्यासाठी तुम्ही कंटिन्यू दररोज व्हिडिओ पाहत जा.
तर चला मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये ही सर्व तुम्हाला माहिती सांगायची होती. तर आवडली असली तर नक्की कमेंटद्वारे सांगू शकतात. माहिती तुम्हाला म्हणजे मी जास्त काही बोलले असेल तर त्याबद्दल माफीही मागते. तर चला मैत्रिणींनो, आणि नक्की तुम्हाला ऑर्डर करायचं असलं तर इथे साईटला नंबर दिलेला आहे, तिथे कॉन्टॅक्ट करू शकतात. चला बाय, काळजी घ्या.